नमस्कार मित्रांनो, टी ट्युटोरियल या मोटिवेशन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थिती, वाईट माणसं हे अत्यंत गरजेचे असतात, कारण यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी काय आणि कोण योग्य आहे. धोक्याने एक छान गोष्ट शिकवली आपल्याला. जर रस्ता दिसत नसेल तर दूर पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ आहे. एक एक पाऊल पुढे टाकत चला, रस्ता आपोआपच मोकळा होईल. स्वतःच्या नजरेत झालेला स्वतःचा पराभव स्वतःला कधी कधी खूप गच्ची करून टाकतो. शब्दाच्या विस्फोटापेक्षा मनाचा विस्फोट महाभयंकर असतो. प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाजवळ जास्त व्यक्त करू नका, कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखांना मीठ चोळतात. आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलतात. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाही, काही प्रश्न सोडून दिले की आपोआपच सुटतात. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसं काय बोलतात यांच्याहून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. जसं मोबाईलमधला नेट संपल्यावर लोक टाईमपास म्हणून गेम खेळतात, तसंच नात्यातील विश्वास संपला की लोक गेम खेळायला सुरुवात करतात. तुमच्या जवळ दिव्याचा झगमगाट जास्त असेल तर त्याचा गर्व बाळगू नका. दिवे सर्वांचे विझतात, पण हवा मात्र कोणाचीच नसते. रस्त्यावरून चालताना रस्त्यासारखं वागावं लागतं, कारण आपण कितीही सरळ असलो तर रस्त्यावरून चालताना वळणावर वळावंच लागतं. नाती, प्रेम, मैत्री तर सगळीकडेच असतात, पण परिपूर्ण तिथेच होतात जिथे त्यांना आदर आणि आपुलकी मिळते. चालताना अशासोबत चाला की त्यांच्यासोबत चालताना वेडीवाकडी वळणेसुद्धा सरळ होतील. एखादी व्यक्ती म्हणत असेल की माझं चुकलं तर मोठ्या मनाने माफ करा, कारण माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा मोठा असतो. फक्त आनंदी राहा. दुनिया कन्फ्यूज झाली पाहिजे की याला कोणत्या गोष्टीचं सुख आहे. वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवते. आपलेपणाही खूप जण दाखवतात, पण आपले कोण आहे हे मात्र वेळच दाखवते. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेलं पुस्तक आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही जर यशस्वी झाला तर तो मूर्ख आहे असे समजू नका. त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असं त्याचा अर्थ आहे. नकली आणि बावळट माणसांना त्यांची प्रतिमा सांभाळत बसावी लागते. जी माणसं अस्सल आणि खणखणीत आहे त्यांना त्यांची अजिबात गरज नाही. ते सतत आनंदी असतात. सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेल असं नाहीच. आनंदाने जे काही कराल त्यात सुख नक्की मिळेल, हे नक्कीच. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टी ट्युटोरियल या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.